कर सख्यांनो, टाकळा रानभाजी आरोग्याचा खजिना, शरीर शुद्ध करतो, देतो ताजेपणा। हंगामी भाजी, सोपी आणि खास, निसर्गाचं वरदान, आरोग्यदायी वास। चला तर मग आज महोत्सव रानभाज्यांचा मध्ये करूया टाकळ्याची भाजी। आता मी रानात टाकळ्याची भाजी आणण्यासाठी आलेली आहे। आज सकाळपासून पावसाचंच वातावरण आहे, थोडा कुठं आता पाऊस थांबला आहे आणि म्हटलं चला टाकळ्याची भाजी काढूया। टाकळ्याची भाजी काढताना तुम्ही आता पाहिलंच आहे की मी कशा प्रकारे वरची ढिरी काढत आहे। तशा प्रकारे काढलं तर आपल्याला बऱ्याच वेळा त्याच रोपावरून भाजी घेता येते काढून। त्यामध्ये या रानमाळावरती मी टाकळ्याची भाजी काढण्यासाठी आली आणि टाकळा हा नैसर्गिकपणे निसर्गामध्ये उगवलेला असतो। आपण बाजारातून ज्या भाज्या आणतो त्याच्यामध्ये खत वगैरे टाकलेलं असतं, ते आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं। परंतु ह्या रानभाज्यांचं हेच तर मूळ वैशिष्ट्य आहे की त्या कुठल्याही खताशिवाय वाढलेल्या असतात आणि म्हणून तर त्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात। त्याचे फायदे अजून काय आहेत तेही आपण पाहणारच आहोत। टाकळ्याच्या भाजीचे तुम्ही अजूनपर्यंत बरेच व्हिडिओ पाहिले असाल, पण या व्हिडिओसारखा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण ह्या व्हिडिओमध्ये नुसती रेसिपीच नाही आहे, तर या पाककृतीसोबतच तुम्हाला आरोग्यासाठी असणारे फायदे देखील समजणार आहेत। त्यामुळं व्हिडिओमध्येच स्किप करू नका, पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। टाकळ्याची भाजी एक औषधी भाजी म्हणून या भाजीकडे पाहिलं जातं। इंग्रजीमध्ये या भाजीला कॅसिओटोरा असे म्हणतात। आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो। टाकळ्याच्या भाजीचे फायदे जाणून घेऊया। 1. जंतविरोधी, पोटातील जंत मारण्यासाठी उपयुक्त, नियमित सेवन केल्यास जंताचा त्रास कमी होतो। 2. जुलाबावर उपयोगी, सौम्य रेचक गुणधर्म असल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठतेवर आराम देते। 3. रक्तशुद्धी, रक्तातील अशुद्धता दूर करण्यासाठी उपयोगी, त्वचा विकारांवर उदाहरणार्थ खाज, फोड, एक्झिमा यावरती उपयुक्त ठरते। 5. पचन सुधारते, पचनशक्ती वाढवते, अजीर्ण व गॅस्ट्रिक सारख्या समस्यांवर आराम मिळतो। 5. डोळ्यांसाठी फायदेशीर, काही पारंपरिक औषधांमध्ये टाकळा डोळ्यांच्या विकारांसाठी वापरला जातो। 6. सांधेदुखी व सूज कमी करते, टाकळ्याच्या पानांचे लेप लावल्यास सांधेदुखी व सूज यावर उपयोग होतो। 7. डायबिटीससाठी मदतकारक, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। काही पारंपरिक उपचारांमध्ये देखील या भाजीचा वापर केला जातो। टाकळा आपण रानातून घेऊन आलोय, निवडून झालाय, आता तो स्वच्छ धुतला पाहिजे, कारण टाकळ्याची रोपं मुळातच जमिनीपासून कमी उंचीपर्यंत ती वाढलेली असतात, त्यामुळे सगळी माती त्याच्यावरती बसते पावसाळ्यामध्ये आणि म्हणून तो स्वच्छ धुतला पाहिजे। म्हणून मी बऱ्याच वेळा तो धुवून घेतलाय आणि धुवून झाल्यानंतर एका चाळणीत ठेवून तो निथळून घेतलाय आणि वरतीच चिरला पाहिजे, कारण तो अतिशय बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। वेळेवर भाजी चिरताना एक दक्षता आपल्याला घ्यावी लागते की पानं मुळातच टाकळ्याची छोटी छोटी असतात, बारीक असतात, त्यामुळं ती व्यवस्थित पकडून हातात आपल्याला बारीक चिरावी लागतात, नाहीतर मग हात कापण्याची शक्यता अधिक असते। आपण टाकळ्याची भाजी करणार आहोत, तर पहिल्यांदा मी टाकळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय। कांदा जास्त या भाजीला लागतो म्हणून कांदा या आठव्या सोलून बारीक करून घेतलेले आहेत। ओलं खोबरं, मिरची आणि लसूण, तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल या भाजीला जरा आपल्याला इतर भाज्यांपेक्षा थोडं जास्तच टाकायला लागतं आणि कांदा आणि लसूण सुद्धा या भाजीला नेहमीपेक्षा जास्त आपल्याला टाकावी लागते। थोडंसं मी हिंग सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे। ही बारीक केलेली मिरची याच्यामध्ये टाकलेली, मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले की मी चणा डाळ 1 तासापूर्वी भिजायला टाकलेली आहे आणि ती देखील या भाजीत टाकणार आहे। तुम्ही चणा डाळीऐवजी इतरही डाळींचा म्हणजे मुगाची डाळ वगैरे वापरू शकता, किंवा या नाही कोणत्या डाळी वापरल्या स्किप केलं तरी चालेल, नुसत्या कांद्यावर सुद्धा ही भाजी अतिशय सुंदर होते। आपल्याला हळद टाकायची आहे आणि या आठव्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे असतात।
आणि ही 1 तासापूर्वी मी भिजत टाकलेली चण्याची डाळ आहे ती पण याच्यामध्ये वापरणार आहे. हे शिजण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि वाफेमध्ये जरा व्यवस्थित मीठ लागण्यासाठी मी आता हे आठव्या डाळीच्यामध्येच आता मीठ टाकणार आहे. बऱ्यापैकी मी रॉक सॉल्टच वापर करते. पालेभाज्यांना जास्त मीठ लागत नाही, त्यामुळे जरा कमीच घालायचं. हे दिसते रवत ना. तर डाळ आणि आठवं शिजेपर्यंत मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी तांदळाच्या गरमागरम भाकऱ्या पण भाजल्यात. आता डाळ शिजली ही आपली भाजी जी आहे टाकायची ती ह्याच्यावरती टाकायची. तर शिजायला फार वेळ लागणार नाहीये, कारण पालेभाज्या पटकन शिजतात. फक्त त्याच्यामध्ये टाकायची आठवं आणि डाळ आपण आधी जरा शिजवून घ्यायची. ही भाजी करताना अगोदर उकडवून घेतली जाते आणि नंतर मग ती पिळून वगैरे भाजी करण्याची पद्धत काही लोकांची आहे, पण आता माझ्याकडे घरगुती चालते. तेव्हा त्याच्यातली सगळी सत्व निघून जातात पाण्याबरोबर आणि मग तशी भाजी त्यातला चोथा सुस्ता खाऊन आपल्या आरोग्याला काही त्याचा फायदा होणार नाही. म्हणून मी या पद्धतीनं त्याला भाजी करून करते की त्याआधी स्वच्छ चिरून धुवून मग ती शिजवून घेणार घेते. चांगले ह्या भाजीचा उग्रपणा घालवण्यासाठी बऱ्यापैकी लोक ती उकडवून वगैरे घेतात किंवा मीठ लावून पाणी लावून टाकतात. पण मी या ठिकाणी 2 चमचे फक्त खोबरेल तेल याच्यामध्ये घालणार आहे. जे आपण गरे वगैरे तळण्यासाठी वापरतो त्या खोबरेल तेलाचा मी वापर या ठिकाणी केलेला आहे. याच्यामुळं काय होणार आहे तर यातलं जो उग्रसपणा आहे या भाजीचा तो उग्रसपणा निघून जाणार आहे आणि भाजी व्यवस्थित होणार आहे. त्यातली सगळी सत्व पण त्याच्यातच राहणार आहे. उकळल्यामुळं किंवा मीठ लावून चुरून ती रुची घ्यायची त्यातली सगळी सत्व निघून जात आहे. अशा प्रकारे जर आपण केली तर ते आपल्या आरोग्याला जास्त लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे मला तर वाटते की तुम्ही या पद्धतीचा अवलंब करावा. आणि चाकळ्याची भाजी ही आपल्याला जून जुलै या महिन्यांमध्येच मिळत असते, त्यामुळे ती आपण याच दरम्यान जास्तीत जास्त खाल्ली त्याचे फायदे आपण पाहिजे. त्यामुळे ती अतिशय आपल्या आरोग्याला चांगली आहे. तर खूप फायदे असल्यामुळं आणि आपल्याला रानातच मिळत असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वाढण्यासाठी वापर केलेला नसतो. तर ही भाजी वापरणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरणार आहे. तर मला वाटतं टाकळ्याची भाजी छान झाली.